तर मग कांदा भजी, त्याच्यानंतर बटाटे भजी आणि त्याच्यानंतर वांग्याची भजी सगळी तयार आहेत. मी ह्यावेळी जास्त काही घेऊन जात नाहीये. उद्या दुसरी एक भेट तयार करायची. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज सोमवार आहे आणि आज फॉर्च्युनेटली लाईट गेलेली नाहीये, कारण दर सोमवारी जाते आणि दर सोमवारच्या ब्लॉगमध्ये तुम्ही म्हटलं की दररोज दिवसभर त्या दिवशीचं पूर्ण दिवसभर लाईट गेलेली असायची आणि नशिबानं गेली नव्हती. आणि मी बरोबर सकाळी उठून लवकर मोबाईल चार्ज करून ठेवला होता, कारण दरवेळेला मी चार्ज करायचं विसरायचे आणि पॉवर बँक असल्यामुळे एवढा प्रॉब्लेम नाही जाणवायचा. मग आता 2 दिवस झाले, छान वातावरण झाले, पाऊस पडतोय, थंडगार वारा आहे आणि इतकं भारी वाटतंय. म्हणजे गावाकडची खरी मजा हीच आहे, शांत आणि सगळीकडे वारं. त्याच्यानंतर असं खिडकीतून बाहेर बघितलं की सगळं असं झाडं वगैरे छान डोलताना वगैरे दिसतात. आणि पाऊस आल्यानंतरचं जे वातावरण होतं बापरे, कारण घरातून बाहेर बघितल्यानंतर असं आकाशाकडे होतं, इतकं भारी वाटते ते. मुंबईमध्ये प्रॉब्लेम काय होतो की बाहेर येऊच शकत नाही, जोराचा पाऊस असतो आणि आकाशाकडे तर बघूच शकत नाही आपण. इतकं भयानक म्हणजे भयानक आपल्याकडे पाऊस येतो आणि त्या पावसात भिजण्याची मजा वेगळी आहे मुंबईच्या पण, आणि इथे पण भिजण्याची. इथे तर काही भिजलेलेच नाहीये पहिली तर गोष्ट, पण वातावरणच थंड आहे. म्हणून मग विचार केला की का गरमागरम भजी आपण करू नये आणि खाऊ नये. या पावसाळ्यातली पहिली गरमागरम छान भजी. आरवला बटाट्याची आवडतात, मला कांद्याची भजी जास्त आवडतात आणि कुठला तरी प्रकार करायचा विचार करते, पण बघू लेट्स की आता फक्त कांदा आणि बटाटा ही दोन्ही भजी तयार करते. आरवला सरप्राईज देऊयात. चला तर मग. अजून एक, कालच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला बर्थडे विषयी खूप जणींनी शुभेच्छा दिल्या, त्यांचे खूप 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 मनापासून आभार. पण माझा वाढदिवस 11 जूनला असतो. सगळ्यांनी मला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्यात आणि तुमचं प्रेम तुम्ही व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद. चला आपण कांदा भजी करायचं ठरलं आणि नॉर्मल पद्धतीनेच मी करणार होते. थोडेसे काही चेंजेस. कांदे 3 चिरून घेतले होते, त्यामध्ये मीठ टाकलं आणि कढीपत्ता बारीक चिरून टाकलाय आणि तो ठेवून दिला तसाच एक 5-10 मिनिटासाठी. मम्मी इथे शिवलीलामृतचा अध्याय वाचत होती. दर सोमवारचं तिचं हे असं रिच्युअल असतं. पूजा वगैरे सगळं झाल्यानंतर छान असं ती शिवलीलामृत वाचते. मी लहानपणापासून बघते, ती न चुकता पहिला सोमवार करायची, पण तिचं जेव्हा पित्तखड्यांचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर तिला उपवास आता सहन होत नाही, त्याच्यामुळे सोमवारचं पूजा आणि शिवलीलामृत वाचन ते करतेच. मग थोड्या वेळानंतर कांद्याला छान पाणी सुटलं मीठ टाकल्यामुळे. मग याच्यामध्ये सगळे मसाले टाकण्याच्या अगोदर लसूण आणि अद्रकची पेस्ट मी घरी केली ती टाकली. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतंच, तिखट टाकलं, कांदा लसूण मसाला, थोडंसं साखर टाकलेली आहे आणि हळद जी आहे ती 1 पाव चमचा टाकले. त्यानंतर जिरं टाकलेलं आहे आणि ओवा जो आहे तो थोडासा हातावरती असा क्रश करून, किंवा त्याचा जो फ्रॅग्रन्स आहे जो स्मेल आहे तो निघावा याच्यासाठी तुम्ही तो क्रश करून टाकला हातावरती चोळून थोडासा. त्यानंतर छान त्याला पाणी सुटलंच होतं. मग जेवढं मावेल तेवढं मी चण्याचं पीठ टाकलं आणि त्याच्यानंतर मग छान अशी छोटी छोटी भजी कांद्याची मी काढून घेतलेली आहेत. खूप कमी केली कारण मम्मीला सुद्धा तेलकट जास्त हे होत नाही आणि मी, आरव आणि मम्मी तिघंच होतो खाणार होतो, त्याच्यामुळे आरवला बटाट्याची भजी आवडतात म्हणून तीही करायला घेतली मी. आणि त्यानंतर परड्यात वांगी आमच्या आहेत तर त्याही वांग्यांची भजी काढायला घेतली होती, कारण वांग्याची भजीसुद्धा खूप छान होतात. आपण नॉर्मली रवा घालून जरी फ्राय केलं तरीसुद्धा ते बेस्ट लागतात, पण इथे मी चण्याच्या पिठाचंच वापरलेलं आहे सगळ्या गोष्टी. तर मग इथे कांदा, त्याच्यानंतर वांग आणि बटाटा याची छान भजी तयार झाली. आरवला हाक मारायची म्हणून मी बाहेर आले, तो मित्रांसोबत खेळत होता. बरोबर गावावरून निघताना 3-4 दिवसामध्ये त्याचे छान मित्र झाले, कारण ही सुद्धा लोक आता आपल्या मामाच्या घरी वगैरे राहायला आली होती आणि त्याच्यानंतर आत्ता त्याची कुठे ओळख झाली आरवची. तो तसा बाहेर पडायचा, पाठीमागच्या साईडला एक मुलगा होता तिकडे खेळायला जायचा. मग अशा प्रकारे भज्यांचा कार्यक्रम छान पार पाडलेला आहे. आता इथे वांग्याची भजी जी आहेत, म्हणजे जसं मी म्हटलं की आमच्या परड्यातली वांगी जी आहेत तर त्यांची भजी करत आहोत. आता प्लॅटर जे आहे भज्यांचं वेगवेगळ्या तर ते मी लावते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. बटाट्याची भजी झालीत, कांद्याची भजी झालीत, आता वांग्याची पण भजी झालीत. माझ्या डोक्यात कॉर्नची भजी करायचा पण विचार होता, पण कॉर्न ऐनवेळी उपलब्ध झालेले नाही आहेत, त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे. आणि आज त्या आवाज मम्मी आहे आणि आज त्यासोबतच मुंबईला काय काय घेऊन जाणार आहे तेही मी दाखवते. आवाज कसला यायला लागला एवढा? मी गुलाबजामुन पण करणार आहे.
थोड्या वेळानं. आणि मुंबईला घेऊन जाण्यासाठी काल कपड्यांचं तरी मी पॅकिंग करून ठेवलं. बाकीच्या काय काय गोष्टी घेऊन जाणार आहे तेही मी थोड्या वेळानं दाखवते. अगोदर भजी तयार करून आरवला आणि मम्मीला देते. कांदा भजी, त्याच्यानंतर बटाटे भजी आणि त्याच्यानंतर वांग्याची भजी सगळी तयार आहे. मम्मी कुठली भाजी आवडली? एकच 2 टेस्ट गेली ती तर छान आहे. कांदा भजी फक्त जरासं मीठ वाटते मला कांदा भजी. चंदा ती तुला कुठली आवडली? वांग्याची मस्त आहे. शेतातलं वांग आहे, परड्यातलं वांग आहे म्हणून चांगली आलं ते. कांद्याची काय काय टेस्ट आहे नाही का मीठ? मलाच काय लागलं मग? तुला लागलं ग कांद्याची भजीत मीठ? नाही छान आहे की. बरोबर लागलं, मलाच लागलं होतं. उद्याला वेळ मिळत नाही म्हणून माझ्या वाढदिवसासाठी मीच गुलाबजामुन करणार आहे. राहू दे म्हटलं, माझ्या हातचे खा चितळे गुलाबजामुन. आणि मला पहिल्यांदा रेडीमेड म्हणजे रेडीमेड पिठाचे गुलाबजामुन मी करत नव्हते. मी मैदा थोडंसं हे गव्हाच्या पिठाचे पण केलेले आहेत अगोदर, म्हणजे वेगवेगळे पदार्थ घेऊन. कारण मला तयार पिठाचे आवडत नव्हते, मी गीट्सचे बनवायचे आणि गीट्सचे पण खूप इश्यू व्हायचा, म्हणजे तळताना ते फुटायचे. पण मला आपल्याच ऑडियन्समध्ये खूप लोकांनी सजेस्ट केलं की चितळ्यांचे करून बघ. आणि ते खरं तर एवढं खरंच बेस्ट आहेत नाही. गोळे पण पटकन होतात, टेस्टी पण होतात आणि खूप छान होतात. मग तर मी काय करते, हे पूर्ण पॅकेट आहे किती 400 ग्रॅमचं आहे. आणि इथे कोमट दूध घेतलंय मी बरोबर वाटीभर. आणि त्याच्यानंतर तूप थोडंसं घेतलंय. नको, तेल दुसरंच घे. हा, नाहीतर तेल ओतून काढ आणि दुसऱ्या याच्यात घे. नाही ओतून काढते नंतर फोडणीच वापरू शकतेस. तर मग पटपट गोळे करते आणि ते तेल मम्मीने तापटलं. मी शुगर सिरप तयारच करून घेतलंय. शुगर सिरप करताना दरवेळेला मी पहिल्यांदा नवीन जेव्हा करायचे गुलाबजामुन तेव्हा माझं कसं व्हायचं की कशाला साखर जास्त टाकायला पाहिजेत, म्हणून मी साखर कमी टाकणार, पाणी जास्त टाकणार. म्हणजे अगदीच खूप आधी जेव्हा शिकतानाचा जो पिरियड असतो आपला तेव्हा. आणि तेव्हा लक्षात आलं की गुलाबजामुन टाकल्यानंतर तेव्हा त्याचे फिसकायचे, चांगले गोळे बनायचे आणि टाकताना फिसकायचे. नंतर मध्ये डोक्यात प्रकाश पडला की आपल्याला शुगर सिरप पण क्वांटिटी जी आहे ती समानच ठेवली पाहिजे. म्हणून 1 ग्लास मी आता साखर टाकते नेहमी आणि 1.25 ग्लास पाणी टाकते. ती अगदी ॲक्युरेट क्वांटिटी होते. आता याच्यासाठी जेवढी आहे प्रत्येक पाकिटाच्या पाठीमागे दिलेली असते क्वांटिटी, तर तेवढी करायची बरोबर. तर मी तेवढं केलेलं आहे याच्यासाठी. आरव साहेब इथे चांगले मित्र बनले त्याचे, तर बर्थडे पार्टीला गेला होता, आता आलाय. कडीला बाळा काय घेऊन आले? काय बर्थडे स्पेशल काय रे? काय बर्थडे स्पेशल? पापड दिले? पापड दिले का वेफर्स दिले? बघू तुला जी काय लागते. यूट्यूबची सुरुवात माझी कुकिंगने झाली होती. तर तेव्हा मी खूप गोष्टी कुकिंगमध्ये प्रयत्न करायचे, एक्सपेरिमेंट करायचे. आणि सचिनना खाण्याची खूप आवड आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ मी करतच असायचे. तेव्हाच मी गुलाबजामुन हा प्रकार जो होता तो वेगवेगळ्या पद्धतीचे केले होते. कधी ब्रेड गुलाबजामुन, कधी गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन, कधी मैदा वगैरे घरच्या घरी सगळं हे बॅटर तयार करून, अशा खूप साऱ्या गोष्टी गुलाबजामुनच्या पद्धती, त्यानंतर अशा रेसिपीज. तर मला तर खूप आवडतं वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करायला. दररोजचं जेवण कधी कधी कंटाळवाणं वाटतं, पण आता ताई आहेत मदतीला, त्यामुळे कधी जेव्हा आवड वाटेल तेव्हा मी करतेच. कारण काम म्हटलं ना तर दोन्ही गोष्टी आपल्यासोबत करताना कोण ना कोणतरी हेल्पिंगला पाहिजेतच. आणि मला थोडंसं हेल्थ इश्यू पहिल्यापासून होते, आता थोडे कमी झालेत ते. त्याच्यासाठी मी ताईंना मदतीला ठेवलं आणि मला खरंच खूप हेल्प होते त्यांच्या जेवणामध्ये. आणि मध्ये मध्ये मला जेव्हा वाटतं की चला आज मी जेवण बनवते तेव्हा तर मी नक्कीच बनवते. असे हे गोळे चितळे गुलाबजामुन पाकिटाचे मी केलेले आहेत आणि खरंच गीट्सपेक्षा हे पटकन बनतात, त्यामुळे हे बनवते. आणि गीट्सचे सुद्धा चांगले होतात, म्हणजे टेस्टी होतात. पण चितळ्यांचे गुलाबजामुन ॲक्च्युअलमध्ये मी जेव्हा कंपॅरिझन केलं तेव्हा बऱ्यापैकी ते फास्ट बनतात, जास्त वेळ लागत नाही. इथे छान बनवून झालेले आहेत गुलाबजामुन. आणि थोडी मम्मीने सुद्धा हेल्प केली मला गोळे बनवायला. तुम्हाला रिझल्ट दिसतच आहे, कारण मावशीशी बोलता बोलता मम्मीनं अगदी पटपट पटपट करून टाकली. कारण गोळे बनवताना आपण पहिल्यांदा 2-3 वेळा दाब देऊन ते रोल करायचे असतात. मम्मी आणि मावशीच्या बोलण्यामध्ये ती विसरून गेली. मावशीने अंकल आले होते भेटायला असंच, कारण खूप दिवस झाले ती आली नव्हती इकडच्या साईडला. मी त्याला ओरडले होते म्हणून ती आली होती भेटायला. तर आम्ही ते लोक बसले, गुलाबजामुन त्यातल्या तर कमी तरी फ्रीजमध्ये ठेवून देतो आम्ही. ओके, मी ह्यावेळी जास्त काहीही घेऊन जात नाहीये. उद्या दुसरी एक भेट तयार करायची आहे, ती काही उद्या दाखवेन. पण हे जे आहे हा गावठी मध आहे आणि हा मम्मीच्या मावशीने घेऊन आला होता. सदावरवाडी हे त्यांचं गाव आहे आणि ती आली होती यात्रेच्या वेळेला. नाही हो, मी
जेव्हा आमची यात्रा तेव्हा आलेली आणि त्यांनी दिलेलं ती म्हटली धनू हे गावठी मध आहे आणि चांगला हे असते, हे ठेव म्हणून बॉटल भरून त्या घेऊन आलेल्या माझ्यासाठी. आणि त्याच्यानंतर हे आईनं करून ठेवलं चिंच, कुठल्याही जेवणात किंवा याच्यात त्याचं घालायसाठी त्या दिवशी पण ते दाखवलेलं मी. आणि त्याच्यानंतर हे लाल तिखट कांदा लसूण मसाला मावशीने ह्या वर्षी बनवून दिलाय. तर ते कारण ऑलरेडी एक बरणी जे ती पाठवलेली आहे मी, ती तिने यात्रेच्या वेळेला मला दिली होती. तर ह्या 3 गोष्टी बाजूला काढून ठेवल्यात. ह्या एका वेगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये टाकावं लागणार आहेत मला. चला, वाजलेले आहेत आता 11 आणि आरव सकाळपासून बसलाय मम्मीला मीच पहिलं विश करणार, 12 वाजता विश करणार. आणि आता तो आजीवरती रुसून असा जरा आडवा पडलाय गादीवर. तर मग बघू कोण 12 वाजता विश करतं, आरव करतोय की आणि कोण करतंय बघे की आता. चला, व्हिडिओ इथेच संपतो. परत एकदा सगळ्यांना खूप 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 मनापासून धन्यवाद की त्यांनी वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा दिल्यात. इंस्टाग्रामवरती पण आलेल्या आहेत, त्याच्यानंतर कम्युनिटी पोस्टला, त्यानंतर राजश्रीच्याच बर्थडे दिवशी मला परत ॲडव्हान्समध्ये आल्या, प्लस आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा खूप साऱ्या विशेस आल्या, शुभेच्छा आल्या. तर खूप 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 मनापासून धन्यवाद आणि तुमचं हे प्रेम आशीर्वाद असेच राहू द्यात. चला तर मग आपण उद्या भेटू. बाय बाय.